तेव्हा तशी या स्त्री काव्यमालिकेचा आजचा 75वा भाग. तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांच्याच शुभेच्छांमुळे, रसिकतेमुळे ही काव्यमालिका अशीच चालत राहिली. तुमच्या भरभरून प्रतिक्रिया येत राहिल्या, शुभेच्छा येत राहिल्या आणि मग काव्यमालिका चालू ठेवण्याचा उत्साह तसाच वाढत राहिला. आजच्या या काव्यमालिकेसाठी 75व्या भागासाठी सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत. तसेच कवयित्री आणि लेखिका अमृता नरसाळे यांनी देखील शुभेच्छा पाठवल्या आहेत. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि सिने अभिनेते श्री प्रशांत साठे काका यांनी सुद्धा माझ्या या काव्यमालिकेसाठी आज भरभरून शुभेच्छा आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. अशा पद्धतीच्या कवी कवयित्रींच्या प्रतिक्रिया येत राहिल्या की मग अशा कामाला अजून उत्साह येतो, प्रोत्साहन मिळतं आणि ही काव्यमालिका शतकोत्तर चालू राहील अशी आशा वाटायला लागते. पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. नमस्कार रसिक हो, मी कवयित्री लेखिका अमृता नरसाळे. एखादी कविता रसिकाच्या मनामध्ये कायमचं घर करून राहते. कागदावरून जेव्हा ती सादरीकरणामध्ये उतरते तेव्हा उत्तम सादरीकरणाद्वारे ती स्वतःचा ठसा उमटवल्याशिवाय राहत नाही. आणि हेच काम गेले कैक वर्ष स्मिता सेंदानकर मॅडम करत आहेत. यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदनही करते आणि त्यांचे धन्यवादही म्हणते. माझ्यासारख्या अनेक कवी लेखकांना त्यांनी घराघरापर्यंत पोचवलं आहे. त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत आणि विशेष कौतुकाची बाब म्हणजे अतिशय आशयपूर्ण कवितांची निवड आजपर्यंत मॅडमने केलेली दिसते. त्यामुळे स्मिता मॅडम, तुमची अतिशय सहज, सोपी आणि ओघवती शैली ही कवितेला रसिकांच्या मनाच्या अधिक जवळ घेऊन जाते. त्यासाठी जो तुम्ही उपक्रम सुरू केला आहे त्याचे 75 भाग पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इच्छिते, तुमचं अभिनंदन करू इच्छिते आणि तुमची आणि आमच्यासारख्या अनेक कवी लेखकांची सोबत अशीच राहावी यासाठी प्रार्थना करते. तू तेव्हा तशी या स्त्रियांवरच्या मालिकांची कविता स्मिता सेंदणकर यांनी आपल्यासाठी सोशल मीडियावर सादर केली. स्त्रियांवरच्या आणि स्त्रियांच्या विविध कविता त्यातून सगळ्यांनाच ऐकायला बघायला मिळाल्या. अतिशय प्रभावीपणे सादर करण्याची कला आणि त्यावर मार्मिक असं भाष्य असं सेंदणकरांनी याच्यात केलेलं आहे. स्त्रीवरच्या कविता या खरं तर हा एक मौलिक ठेवा आहे, कारण स्त्री या विश्वाचा केंद्रबिंदू आहे. स्त्री असो वा पुरुष, स्त्रीवरची कविता लिहिला नाही असं कवी जगाच्या पाठीवर नसेल. कविता महाजनची एक ओळ मला इथे आठवते. कविता असं लिहिते, बाई गं काहीतरी बोल, जिभेवर निखारा तोल. किती मोजक्या शब्दामध्ये आपल्याला मांडता येतं. किंवा माझ्या एका कवितेत मी लिहिलं आहे, बाई सजते तेव्हा दुःख कुठे लपवते. तर अशा प्रकारच्या या कवितांचा एक नजराणा स्मिता सेंदणकर यांनी अखिल जगातल्या मराठी रसिकांसाठी खुला केलेला आहे. त्यांचं या उपक्रमाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या उपक्रमांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद स्मिताजी. नमस्कार, मी प्रशांत साठे. आमचे एक स्नेही सौ स्मिता सेंदाणकर यांनी तू तेव्हा तशी असा एक स्त्रीविषयक कवितांचा पॉडकास्ट सुरू केला होता. तो अजूनही चालू आहे. त्याचे 75 प्रयोग झालेले आहेत. 75वा भाग प्रदर्शित होतो आहे. त्यासाठी स्मिताताईंना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद स्मिताताई. असाच प्रोग्राम करत राहा. माझ्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.